तर तिथं अमरावतीत देखील कडक उन्हामुळे 70 गावात पाणी टंचाई आहे। 57 गावातील 23 विंधन विहिरी आणि 44 खासगी विहिरींचं अधिग्रहण झालेलं आहे। जिल्ह्यातील 56 प्रकल्पात केवळ 46% इतका जलसाठा आहे। 28 प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत। मेळघाटात पाणी टंचाईची समस्या तीव्र आहे। विहिरीनं अक्षरशः तळ गाठलेला आहे। मेळघाटातील 12 गावात टँकरनं पाणी पुरवठा होतोय। अमरावतीत या महिन्यात पारा 43°C पार गेलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, महाराष्ट्रात सध्या भीषण पाणी टंचाई पाहायला मिळतेय। अमरावतीत सुद्धा सूर्य अक्षरशः आग ओकतोय आणि विहिरींनी तर तळच गाठलेला आहे। घोडभर पाण्याकरता मात्र वणवण करण्याची वेळ आलेली आहे। आता कुठे एप्रिलच्या मध्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे। एप्रिल आता संपत आलाय, मे अजून काढायचा आहे, जूनचा अर्धा महिना आहे। पुढे काय नेमकं होणार हा सगळा सवाल आहे। नक्कीच एप्रिलचा शेवटचा महिना तुला मात्र शेवटच्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर विदर्भासह अमरावतीमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय। त्यामुळेच जर पाहिलं तर बाष्पीभवनामुळे अनेक जल प्रकल्प जे आहेत अक्षरशः कोरडे पडलेले आहे। एकट्या अमरावती जिल्ह्याचा विचार जर केला तर 56 प्रकल्पावरती 28 असे प्रकल्प आहेत ते पूर्णपणे कोरडे पडले। त्यामुळे त्या ठिकाणी त्या 56 ठिकाणी जर 56 ठिकाणचे 28 ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पाणी टंचाईचे स्रोत पूर्णपणे आटलेले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी टँकरद्वारे सरकार पाणी पुरवठा येतो। सर्वाधिक पाणी टंचाईचे जळजळ आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील आदिवासी पाड्यामधील मेळघाटमध्ये बसतो आहे। मेळघाटमध्ये सध्या 12 ठिकाणी जे आहे जे म्हणजे जवळपास दिवसाला एका गावामध्ये 4 वेळा पाण्याने टँकरने पाणी पुरवठा। त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर अक्षरशः भीषण परिस्थिती आहे। साधारणतः 2 ते 4 किलोमीटर जे आहे या ठिकाणी लांबरून विहिरून या ठिकाणी आदिवासी लोकांना अक्षरशः पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। विहिरीवर आणि टँकरवर मोठ्या प्रमाणावर सकाळच्या वेळी जर पाहिलं तर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी अक्षरशः गर्दी असते। त्यामुळं मे महिन्याच्या पूर्वी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने वारंवार दावा करण्यात येतो की कुठल्याही प्रकारे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची झळ पोहोचणार नाही। मात्र पूर्ण घेतलेल्या बैठका ज्या अक्षरशः पूर्णपणे फोल ठरलेल्या, कारण का अमरावती जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः घोडभर पाण्यासाठी नागरिकांना जे आहे अक्षरशः भटकंती करावी लागत आहे। टँकरची पाणी पुरवठ्याची सुविधा देखील या ठिकाणी अक्षरशः अपुरी आहे। त्यामुळं मे महिन्यामध्ये आणखीनच पाणी टंचाईची समस्या जी आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येते। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने या ठिकाणी आणखीनच या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे। निश्चित सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।